विदर्भाचे नंदनवन. शरदचंद्र टोंगो हे यवतमाळ येथे अमोलचंद महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक असून कादंबरीकार व कथाकार म्हणून मराठी वाचकांना परिचित आहेत. स्वीकार, प्रत्यय, चढ उतार या त्यांच्या कादंबऱ्या व इतरही अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. 4थीच्या बालभारती पुस्तकात माथेरान हा पाठ तुम्ही वाचला आहे ना? अशाच आणखी एका थंड हवेच्या ठिकाणाचा परिचय तुम्हाला या पाठात होणार आहे. काश्मीर हे जसे भारताचे नंदनवन तसेच चिखलदरा हे विदर्भाचे नंदनवन. सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या या निसर्गरम्य स्थळाचा येथे परिचय तर करून घ्याच, पण कधी संधी मिळाली तर या सुंदर स्थळाला भेटही द्या. अमरावती ते चिखलदरा हा फार तर 100 किलोमीटरचा प्रवास आहे. वैशाख महिना असला तरी या चिखलदऱ्यात उन्हाचा त्रास मुळीच नाही. वर्षभराचा शिनभाग घालवून ताजेतवाने व्हावे म्हणून उन्हाळ्यात आपण या नंदनवनात येतो. नंदनवन होय, सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेले चिखलदरा हे विदर्भाचे नंदनवनच आहे. या चिखलदऱ्यात आता आपण मनमुराद भटकूया. येथे आपण कितीही फिरलो तरी थकवा येत नाही. चला तर मग. चिखलदरा हे नाव या गावाला कसे पडले माहीत आहे का? कौरव पांडवांची कथा तुम्हाला माहीतच आहे. पांडव द्यूतात सर्वस्व हरले. त्यासाठी त्यांना 12 वर्षांचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास भोगावा लागला. त्यातही अट अशी होती की अज्ञातवासाच्या 1 वर्षात पांडवांना कोणी ओळखलेच तर परत 12 वर्षांचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास भोगावा लागणार होता. म्हणून पांडवांनी अज्ञातवासाचा काळ विराट नगरीत काढायचा निश्चय केला. ही विराट नगरी येथून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर आहे. सातपुड्याच्या या परिसरातील सर्वात उंच शिखराचे नाव वैराट. हे नाव विराट राजाच्या नावावरून पडले आहे. या विराट नगरीचा राजा विराट हा एक भला मनुष्य होता. विराटाचा मेहुणा कीचक हा त्याचा सेनापती होता. तो अत्यंत दुष्ट होता. परिसरात भीमाचे व त्याचे एकदा द्वंद्व युद्ध झाले. त्यात कीचक मारला गेला. त्याचे प्रेत भीमाने एका दरीत फेकून दिले व कीचकाच्या पापी रक्ताने विटाळलेले आपले हात त्याने एका कुंडात धुतले. कीचकाला दरीत फेकून दिले म्हणून या स्थानाला पूर्वी कीचकदरा असे म्हणत. हल्ली याला चिखलदरा असे म्हणतात. भीमाने ज्या कुंडात हात धुतले ते कुंड भीमकुंड या नावाने आजही ओळखले जाते. येथे ऊन अजिबात जाणवत नाही. हवा कशी झुळझुळ वाहते. समुद्र सपाटीपासून हे स्थान सुमारे 1200 मीटर उंचीवर आहे. नयनरम्य वनश्रीने नटलेल्या या ठिकाणी कितीतरी आजारी लोक हवापालट करण्याकरता येऊन राहतात. वसंत ऋतूत तर चिखलदऱ्याची वनश्री पाना फुलांनी कशी नटलेली असते पहा. साग, सालई, तिवस, चार या झाडांनी इथले घनदाट अरण्य कसे बहरून आलेले असते. रंगीबेरंगी फुलांनी डवरलेल्या रायमुनींची घनदाट अरण्यही येथे आहेत. याशिवाय येथे बचनागाची बने आहेत. बांबूंची बेटे आहेत. हे पहा सुगंध उधळणारे तिखाडीचे गवत. या गवतापासून सेसा नावाचे तेल काढतात. या रानात वाघ, चित्ते, रानडुकरे, रानमशी, हरणे, ससे इत्यादी प्राणी आढळतात. अरण्य घनदाट असूनही पक्षी मात्र फारच कमी प्रमाणात आढळून येतात. याला कारण येथे पडणारा मुसळधार पाऊस. रानात नाग, धामण, अजगर ही जनावरेही दिसतात. समोर किल्ला दिसतो ना, तो गाविलगडचा किल्ला. चिखलदऱ्याहून तो फार तर 2 किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला इसवी सन 1325च्या सुमारास बांधला असावा. तो पूर्वी गवळी राजांच्या ताब्यात होता म्हणून त्याला गवळीगड असे म्हणत. यालाच आता गाविलगड असे म्हणतात. कविवर्य बी यांना या किल्ल्याविषयी कविता लिहिण्याची स्फूर्ती झाली. त्यांनी गाविलगड ही कविता लिहायला घेतली होती, पण दुर्दैवाने त्यांची ही कविता अपूर्ण राहिली. चिखलदऱ्याची 2 मुख्य आकर्षणे म्हणजे एक गाविलगड आणि दुसरे कॉफीचे बगीचे. येथील सरकारी बगीच्यात काय नाही. आंबा, केळी, जाम, बकुळ, निलगिरी, अशोक, नारळ, बदाम, अक्रोड अशी नाना प्रकारची झाडे आहेत. पण येथील प्रमुख उत्पन्न आहे कॉफीचे. चिखलदऱ्याच्या पोस्टापासून वैराटपर्यंत चालत जाण्यात मोठी मौज वाटते. त्या रस्त्याने काही ठिकाणांवरून चिखलदऱ्याचे सृष्टी सौंदर्य पाहून आपण थक्क होतो. अशा ठिकाणांना पॉइंट म्हणतात. या रस्त्यावर भीमकुंड, देवी, मोजरी, हरिकेन, लॉंग प्रॉस्पेक्ट इत्यादी महत्त्वाचे पॉइंट्स आहेत. ही पहा, अवतीभोवती किती छोटी छोटी गावे आहेत. ही चिमणी चिमणी गावे कोरकूंची आहेत. कोरकू हे या भागातील आदिवासी. कोरकूंची जमात भटकी आहे. जमिनीवरून हे लोक समोरासमोर वाघाची शिकार सहज करतात.
मचानावरून वाघाची शिकार करणे ते कमीपणाचे समजतात. कोरकूंच्या भाषेला कोरकू हेच नाव आहे. कोरकू या शब्दाचा अर्थ माणसे असा आहे. कोरकूंच्या चिमण्या गावात एक पुजारी असतो. त्याला भूमका असे म्हणतात. त्याच्या तंत्राने सारा गाव चालतो. या जमातीतील स्त्रियांना रुंद काठाची लुगडे विशेष आवडते. पुरुषांना कोशा फेटा फार आवडतो. त्यावर ते फुलांचे तुरे खोवतात. सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या या निसर्गरमणीय चिखलदऱ्याच्या परिसरातील माणसे ही अशी आहेत. कविवर्य वामन नारायण देशपांडे यांनी कोरकूंच्या जीवनावर कोरकू या नावाचे अतिशय सुंदर काव्य लिहिले आहे. आता मात्र परतायला हवे. सायंकाळ केव्हा झाली हे आपल्या ध्यानातच आले नाही. आपल्या निवासस्थानी पोचेपर्यंत काळोख गच्च भरेल. मग कोरकूंच्या झोपड्यात शेकोट्या पेटतील आणि त्यांच्या नृत्य संगीताने सारे वातावरण कसे दुमदुमून जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा पाठ इथे संपला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.